जरांगेंच्या आंदोलनाबाबत आज हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। दुपारी 3 वाजता होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे। मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा असं कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टामध्ये युक्तिवाद पार पडला आणि या दरम्यान कोर्टाने हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। आझाद मैदानामधून सर्व आता आंदोलकांना मुंबईमधून हटवा, गाड्याही हटवा असं देखील हायकोर्टाने सांगितलेलं आहे। आझाद मैदानाबाहेरील सगळे रस्ते हे मोकळे करा असं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय। तर या सुनावणी दरम्यान नेमका काय युक्तिवाद झालेला होता पाहूया। आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होत असल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय। आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। आंदोलनात कोर्टाच्या अटींचं उल्लंघन झाल्याचा दावा सदावर्तेंनी केला। तर नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी करावं असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। 5000 आंदोलकांची परवानगी होती, मात्र हजारो लोक आलेत असं सदावर्तेंनी म्हटलं। शनिवार रविवारचं आंदोलन विनापरवानगी झाल्याचं सदावर्तेंचं म्हणणं आहे। तर संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी होती, त्याचंही उल्लंघन झाल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप झालाय। पवार ठाकरेंचे लोक रसद पुरवतायत। आंदोलकांकडनं मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरण्यात आल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। कोर्ट परिसराला आंदोलकांचा घेराव आहे का असा सवाल कोर्टानं केला। लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का असंही कोर्टानं विचारलं। तुम्ही ताबडतोब रस्ते रिकामे का केले नाही अशी विचारणा कोर्टानं केली आहे। यंत्रणांना आंदोलनकर्त्यांकडून धमकी दिल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। तर राज्यभरातून आंदोलक बोलावू अशी धमकी दिल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। आम्हाला जरांगेंच्या प्रकृतीची काळजी आहे असं कोर्टानं म्हटलंय। जरांगेंना उपचार घेण्यास आम्ही सांगू शकतो असं कोर्टानं म्हटलंय। आंदोलन आता हाताबाहेर गेलेलं आहे। मुंबईत कोट्यवधी लोक येतील अशी भाषा का वापरली गेली असं देखील कोर्टानं विचारलं। तर वानखेडे ब्रेबॉर्न स्टेडियम देण्यात यावं अशी मागणी वकिलांनी केली। तर 26 ऑगस्टच्या आदेशाचं पालन करा असं कोर्टानं म्हटलंय। शाळा कॉलेजेस नोकरदारांना त्रास नको, जरांगे वीरेंद्र पवारांना नोटीस द्या असं कोर्टानं म्हटलंय। आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आणि कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरुवातीलाच आपण सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत। सीमा, तुम्ही CSMT या परिसरामध्ये आहात। सध्या त्या ठिकाणी मराठा आंदोलकांची वाहनं हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। काय सध्या तिथे परिस्थिती पाहायला मिळते? नक्कीच माझ्या मागे जर बघितलं तर सध्या मी CSMT स्थानकाच्या बाहेर आहे आणि बाहेरच्या या रस्त्यावरती मोठ्या संख्येनं मराठा आंदोलकांची संख्या आपल्याला सकाळच्या वेळेस पाहायला मिळत आहे। सोबतच जसं तुम्ही उल्लेख केला वाहनांच्या संख्येवरून खरं तर काल उच्च न्यायालयाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती, कारण यामुळे मुंबईचा वेग जो आहे तो कमी झालेला आहे। सध्या या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येनं वाहनं जी आहेत ती पार्क करण्यात आलेली आहेत। त्यामुळे पोलिसांची सुद्धा आता तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते। जी वाहनं मागील 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे, त्या वाहनांच्या संख्येत रोज वाढ होताना पाहायला मिळत आहे। आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आमचे अन्नधान्य घेऊन ही वाहनं मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळे दररोज वाहनांची संख्या ही वाढते। वारंवार सूचना देण्यात येत आहेत की मुंबईतून वाहनं बाहेर काढा, बाहेर पार्क करा, मात्र तरीसुद्धा वाहनांच्या संख्येमध्ये काही कमतरता आपल्याला पाहायला मिळत नाहीये। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तरीसुद्धा मुंबई पोलीस ठिकठिकाणी वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून इथे अजून सर्वसामान्य नागरिकांना काहीही समस्येला सामोरे जावं लागणार नाही। मात्र तरी देखील या परिसरातली जी परिस्थिती आहे, म्हणजे बाजूला आझाद मैदान आहे आणि हाकेच्या अंतरावर CSMT स्थानक आणि मध्ये हा संपूर्ण चौक आहे। या चौकामध्ये आपण पाहू शकतो तुडुंब गर्दी मराठा आंदोलकांची पाहायला मिळत आहे। उत्साह जो पहिल्या दिवशी होता तोच उत्साह कायम आहे। प्रशासनाकडनं वारंवार आवाहन आणि अनेक सूचना जारी केल्यानंतर सुद्धा मराठा आंदोलकांच्या संख्येत आणि वाहनांच्या संख्येत काही कमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या मागे जर बघितलं तर अक्षरशः लांबच लांब रांगा वाहनांच्या लागलेल्या आहेत। कोर्टाने अटी शर्ती घातलेल्या आहेत। कोर्टाने काल यावरून नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती आणि आज या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी पार पडणार असून याबाबत आज कोर्ट टिप्पणी करणार आहे।
पाहिलं तर या दोन्ही लेनमध्ये म्हणजेच CSMT स्थानकाकडे येणारी जी लेन आहे आणि सोबतच दादर आणि नक्कीच कोस्टल सीमा, तर रोडकडे कोर्टाने जाणारी हे जी- महत्वपूर्ण आदेश दिलेले आहेत. मात्र तरीही या परिसरामध्ये आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तर नेमक्याच दिवसभरामध्ये काय घडामोडी घडतायत, आंदोलक या ठिकाणहून जातात का, याकडे लक्ष असेल. तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे जाणार आहोत. कपिल, तुम्ही आंदोलन स्थळी आहात, त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने आंदोलक आहेत. आणखी काही आंदोलक येतील असं देखील शक्यता आता वर्तवली जाते. आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. नक्कीच अजूनही बुधवारनंतर आंदोलनकर जे आहेत ते वाढणार आहेत अशी शक्यता वरती जात आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता कशा प्रकारे आत्ताच कार्यकर्ते जमलेले आहेत. जरांगे पाटील काही वेळापूर्वीच उठलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे आता शेड घातलेली आहे. आंदोलनकर्ते जे पावसात भिजत असतात ते भिजू नये यासाठी शेड घातलेली आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. त्याची मुख्य कारणं ही आहेत का गौरी गणपतीचं विसर्जन आहे. आज गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे गाववाले आहेत, खास करून त्याच्यामध्ये महिला वर्ग हे गावागावातून निघणार आहेत आणि त्यांनी मुंबईच्या दिशेने येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात गुरुवारी गुरुवारी मोठ्या संख्येने आंदोलन करते इथे पोहोचतील आणि जी संख्या आहे त्याची डबल संख्या आपल्या इथे पाहायला मिळेल. आपल्यावर काही आंदोलन करते त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा, ही संख्या वाढेल काय वाटतं गौरी गणपती विसर्जनानंतर? गौरी गणपती विसर्जनानंतर भरपूर संख्येत लोक गावाकडून निघणार आहेत. गणपती विसर्जन झाल्यानंतर सुद्धा लोकांची वाढ भरपूर इथं होणार आहे. आता सणामुळे लोक आलेले आहेत. सण झाल्यानंतर लोकांचे भरपूर प्रमाणात डबल गर्दी होणार आहे इथं. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येतो असं कळतंय. महिला वर्ग सुद्धा येणार. गौरी विसर्जन झाल्यानंतर महिलांची सुद्धा संख्या भरपूर वाढणार आहे इथं. विसर्जन झाल्यानंतर याची जी संख्या आहे याच्या कमीत कमी 10 पट संख्या आमच्या महिला वर्ग सगळे पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी येणार आहे. कारण या ठिकाणी पाटलाचा या ठिकाणी जीव इथे या कासावीस होतो आहे. त्यामुळे ते आमच्याकडून बघवत नाही. आम्ही कालच आलो. आमच्या पाठीमागे गाड्या या ठिकाणी गौरी गणपतीचं विसर्जन झालं की या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. घराघरातून साहेब पहिल्यांदा एकच माणूस आला होता. आता सगळे मुंबईला येणार. एक मराठा, लाख मराठा. मी संभाजीनगर वरून आलेली आहे आणि जरांगे पाटलाला भेटण्यासाठी आलेली आहे आणि मी कोणाचं पण ऐकत नाही. मी जरांगे पाटलासाठी घरी भांडून आले. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता तरी पण मी आले. त्यांनी लवकर आरक्षण द्यावा सरकारने यांना. नक्कीच एक वेगळा जोश तुम्ही बघू शकता. कशा प्रकारे वेगळा जोश इथे तुम्ही बघू शकता का कार्यकर्ते जमलेले आहेत आणि वेगळा जोश या इकडे दिसत आहे. पाटील पाटील अशी घोषणाबाजी इथे सुरू होताना दिसत आहे आणि ह्या बुधवारनंतर म्हणजे गुरुवारी कदाचित मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने इथे आणखी कार्यकर्ते येऊ शकतात. मराठा आंदोलन करते इथे पोहोचू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. कारण की गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर घरातली मंडळी फ्री होणार आहेत, घरातली मंडळी खाली होणार आहेत. त्यामुळे गावच्या गाव हा पाटलांच्या आंदोलनासाठी येणार आहे. खास करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येणार आहे असं समजलं जात आहे. त्यामुळे इथे जी मुंबईकडे येणारी संख्या जी आहे आंदोलकांची ती नक्कीच वाढणार आहे. असंच इथलं चित्र आहे. नक्कीच कपिल, तर सध्या देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक या आंदोलन स्थळी आलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये आणखी देखील मराठा आंदोलक येऊ शकतात अशी शक्यता आहे. धन्यवाद कपिल आणि धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या सविस्तर आढाव्यासाठी.